हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत लॉज ऑफ इंडायसिस। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पूर्णतः जेवढे लॉ आहे इंडायसिसचे ते आपण आज कंप्लीट करून घेणार आहोत। पहा या ठिकाणी फर्स्ट 3 लॉ इथे दिलेले आहेत। पहा चेक करा काय दिला, a रेज टू द पॉवर m आणि a रेज टू द पॉवर n। पण लक्षात ठेवा तुमचा बेस सेम आहे आणि मल्टिप्लायचं साइन आहे ते लक्षात ठेवायचं, जो पॉवर असते त्याची होते ॲडिशन। म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, 5 रेज टू द पॉवर 3 into 5 रेज टू द पॉवर 4। तर चेक करा बेस मी सेम घेतला तर मी जसाच्या तसाच लिहिल आणि दोघांची काय करून टाकेल ॲडिशन। तर 4 + 3 किती झाले तुमचे 7 म्हणजे 5 रेज टू द पॉवर 7। पहा त्यानंतर सेकंड आपण लॉ पाहणार। चेक करा या ठिकाणी इथे a दिला इथे दिला, बेस सेम आहे तुमचा पण डिव्हिजनचा साइन दिला आहे। तर जर बेस सेम आणि साइन तुम्हाला जर डिव्हिजनचं दिलं जात असेल तर त्यावेळेस जो पॉवर दिला त्याचा काय करायचं सबट्रॅक्शन। म्हणजे पुन्हा आपण या ठिकाणी करू शकतो 5 रेज टू द पॉवर 9 डिवाइडेड बाय 5 रेज टू द पॉवर 5। तर या ठिकाणी जो बेस आहे तो जसाच्या तसाच लिहितो मी, किती लिहू शकतो आपण 5 आणि 9 मधून जर तुमचे 5 दिले तर किती आले 4 म्हणजे 5 रेज टू द पॉवर 4 या ठिकाणी आपलं आन्सर झालेला आहे। थर्ड नंबरचा लॉ पाहू शकतो आपण। पहा ब्रॅकेट मध्ये घेतला तुम्हाला a * b रेज टू द पॉवर m। जर आता याचा अर्थ असा का जो हा m पॉवर आहे तो a चा सुद्धा आहे आणि b चा सुद्धा आहे। पहा आपण दाखवलेला आहे। म्हणजे आता मी एक एक्झाम्पल घेतो 3 * 5 रेज टू द पॉवर 4। म्हणजे याचा आन्सर कसं लिहू शकतो, हा पॉवर याचा सुद्धा आहे म्हणजे 3 रेज टू द पॉवर 4 * 5 रेज टू द पॉवर 4। त्या पद्धतीने आपण हा तिसरा लॉ सुद्धा इथं सॉल्व्ह केला आहे। पहा या ठिकाणी आता नेक्स्ट लॉ आपण पाहणार आहोत। आता पहा जर तुम्हाला कधी कोणाचे पॉवर किती दिला असेल 0 दिला असेल तर त्याचा आन्सर लिहायचं 1। आता 1च काय ते त्यासाठी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला बनवला जाईल। ओके, तर पहा a रेज टू द पॉवर 0 म्हणजे 1। मी जर घेतला 5, मी जर किती घेतला 5 आणि 5 चा पॉवर किती घेतला 0। तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचाही पॉवर 0 असेल त्याचा आन्सर किती 1च येईल। ओके, त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणखी एक एक्झाम्पल आपल्याला दिलाय। नेक्स्ट लॉ आपल्याला दिलाय a रेज टू द पॉवर m दिलाय पण निगेटिव्ह दिलाय आणि त्याला जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर काय लागतं, काय असतं या ठिकाणी पहिली म्हणजे किती 1। तर मला पाहिजे पॉझिटिव्ह मध्ये, तर मी काय करू शकतो त्यावेळेस आता 1 वर जाईल आणि खाली किती तुमचा a रेज टू द पॉवर m। म्हणजे हा निगेटिव्ह असेल तर हा काय बनेल तुमचा पॉझिटिव्ह। त्याच्या संबंधित आपण एक्झाम्पल घेऊ 5 रेज टू द पॉवर -। मला काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे, तर मी काय करेल 1 वरती लिहेल 5 रेज टू द पॉवर 4। या पद्धतीने आपण हा लॉ सुद्धा काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो। एक्झाम्पल या प्रकारचे सॉल्व्ह करू शकतो। आता चेक करा इन ब्रॅकेट। आता इथे काय दिलं, इथे तुम्ही पाहू शकता तर पॉवरचा पॉवर दिलाय, पॉवरचा पॉवर। तर लक्षात घ्यायचं ज्या वेळेस पॉवरचा पॉवर दिलेला असेल तर त्याचा करायचा मल्टिप्लाय। म्हणजेच काय 5 रेज टू द पॉवर 4 रेज टू द पॉवर पुन्हा 4। तर मी काय करेल 5 ॲज इट इज दोघांचा मल्टिप्लाय तर किती होईल तुमचा 16 म्हणजे किती झालं 5 रेज टू द पॉवर 16। या पद्धतीने आपण हा सुद्धा लॉ सॉल्व्ह केलेला आहे, त्याच्याशी संबंधित एक्झाम्पल सुद्धा पाहिलेलं आहे। आता नेक्स्ट लास्ट मध्ये दोन आपल्याला आणखी लॉ दिले ते सुद्धा पाहू आपण घेणार आहोत। ओके, आता चेक करा या ठिकाणी पहा ब्रॅकेट मध्ये दिला आहे a/b, त्याचा पॉवर किती दिला आहे m। तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ब्रॅकेट मध्ये जे दिले आहे त्या दोन्ही ब्रॅकेटला हा पॉवर अप्लाय होतो। म्हणजेच आता काय होईल a रेज टू द पॉवर m अपॉन a रेज टू द पॉवर m अपॉन b रेज टू द पॉवर m। म्हणजे एक्झाम्पल कसं पाहू शकतो आपण, पहा 7/5 रेज टू द पॉवर 4 घेतला। ठीक आहे, याचा आन्सर काय सॉल्व्ह करू शकतो आपण, याचा आन्सर करू शकतो 7 रेज टू द पॉवर 4 आणि 5 रेज टू द पॉवर 4। या पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो। तर लास्ट आपण या ठिकाणी बघू पुन्हा सेम असाच आहे a/b दिलाय ब्रॅकेट मध्ये रेज टू द पॉवर m दिलाय पण तो दिलाय निगेटिव्ह। कसा दिलाय निगेटिव्ह। आणि जर आपल्याला तो पॉवर पॉझिटिव्ह करायचा असेल तर लक्षात ठेवायचं ब्रॅकेट मध्ये दिलाय त्यांचं करायचं रेसिप्रोकल। म्हणजे आता एक्झाम्पल मी पुन्हा इथे घेतो 4/5 घेतला, त्याला ब्रॅकेट मध्ये टाकलं मायनस या ठिकाणी मी घेतले 7। आता चेक करा पॉवर कसा आहे निगेटिव्ह, मला काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे। पॉझिटिव्ह करायचं आहे तर मी काय करतो याला पॉझिटिव्ह मध्ये लिहून घेतो पण ब्रॅकेट मध्ये जे आपल्याला नंबर दिलेले आहेत त्याचं करायचं रेसिप्रोकल। म्हणजेच काय जाईल 5 जाईल वर आणि 4 येईल खाली। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, पूर्णतः जे लॉ ऑफ इंडायसिस आहे ते पूर्णतः एकाच व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेले आहे। आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला जे काही कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कशामध्ये डिफिकल्टी आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। थँक्यू।